आज दशक 12वा समास 5वा आत्मनिवेदन याचं वाचन करणार आहे. या समासामध्ये आत्मनिवेदन म्हणजे आपल्या आत्म्यास करावयाचे निवेदन. ते कसे करावे हे यात समर्थांनी प्रस्तुत केले आहे. खरं तर गेले 3-4 वर्षापासून मंगल मॅडम आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात ध्यानाचे महत्व समजून सांगत आहेत. त्यातील एक म्हणजे आपण जे सकाळी आणि रात्री करतो ते ओंकार ध्यान. ओंकार ध्यानामुळे आपल्याला जवळजवळ आपल्या जीवनात किमान 90 ते 95% तरी चेंजेस झाल्याचे प्रत्येकाला जाणवते आहे. ओंकार उच्चाराचे खूप मोठे फायदे आपण अनुभवतो. नीता मॅडम तर खूप सुंदररित्या ओंकार ध्यान घेतात. मंगल मॅडम यांनी तर खूप डीप मध्ये आपल्याला ओंकाराचं महत्व सांगितलं आहे. आणि आता या दशक 12व्या मध्ये समास 5वा मध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी यांनी देखील ओंकाराचे अतिशय सुंदर वर्णन याच्यामध्ये केलेले आहे. ओंकाराद्वारे अक्षर निर्मिती कशी होते, अक्षरांद्वारे शब्द निर्मिती कशी होते, शब्दांपासून वेगवेगळे ग्रंथ कसे लिहिले जातात, वेगवेगळ्या ऋषींनी ग्रंथ कसे लिहिलेत याचा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे. आणि अनेक शब्द अनेक प्रकारे एकत्र आणले की श्लोक, गद्य व प्रबंध तयार होतात. वेद, शास्त्रे, पुराणे, नाना प्रकारची काव्य, निरूपणे असे ग्रंथांचे पुष्कळ भेद आहेत. ते सगळे सांगणे शक्य नाही. अनेक ऋषींची अनेक मते असतात. म्हणजे वेगवेगळ्या ऋषींनी वेगवेगळ्या स्वरूपात शब्दांरूपी वेगवेगळे ग्रंथ लिहिले आहेत. त्याची संख्या भरपूर मोठी आहे. जिकडे तिकडे भाषा व लिपी उपलब्ध असल्याने ग्रंथांना काही तोटा नाही. वर्ग, ऋचा, श्रुती, स्मृती, अध्याय, सर्ग, स्तबक, जाती, प्रसंग, माने, समास, पोथी अशी वेगवेगळे ग्रंथ भेदांची अनेक नावे आहेत. मी मॅडम मी सारांश लेखन वाचलं नाहीये, ते वाचते परत एकदा. हो चालेल. या दृश्य विश्वामध्ये कितीतरी प्रकारचे भेद आढळतात, परंतु हे सगळे अशाश्वत आहेत. मायेचे अष्टदेह निराश केले की सगळे अशाश्वत विलयास जाते आणि शुद्ध ब्रह्म तेवढे शिल्लक उरते. त्या परब्रह्मात अनुभव येण्यास आत्मनिवेदन जरुरीचे आहे. त्याचे 3 प्रकार आहेत. मी व माझे सगळे हे भगवंताचे आहे अशा भावनेने जगात वागणे हे जड आत्मनिवेदन आहे. अंतरात्मा जगदीश सर्व ठिकाणी व्यापून आहे. खरा करता तोच आहे. प्रत्येक जीव त्याचाच अंश आहे. प्रत्येक वस्तूंत, घटनेत आणि प्राण्यात अंतरात्म्याच्या अस्तित्वाची, सत्तेची जाणीव जागीच ठेवून वागणे हे चंचल आत्मनिवेदन होय. माया निर्मित चंचल सगळे स्वप्नाकार असून ते दिसत असले तरी खऱ्या अर्थाने नाहीत. अर्थात मी स्वतःही नाही. अशा रीतीने मी नाहीसा होऊन निराकार व निश्चल ब्रह्माशी तदाकार होणे यास निश्चळ आत्मनिवेदन म्हणतात. साधकाने जड आत्मनिवेदनापासून आरंभ करून अखेर निश्चळ आत्मनिवेदनामध्ये स्वतः विलीन व्हायचे असते. आता याच्यामध्ये समास 5वा आत्मनिवेदन त्याचा अर्थ दिला आहे. म्हणजे आता मी याच्या आधीचे सांगितले होते, ओंकार जो हा आहे तो सृष्टी निर्माण करतो. आपल्याला ध्यानामध्ये ओंकाराच्या उच्चाराने पूर्ण शरीरामध्ये आपल्या वेगवेगळ्या पद्धतीचा नाद तयार होतो. अक्षरे, शब्द, भाषा, साहित्य, संगीत
वगैरे सगळे नावारूप आणि ध्वनिरूप आहेत. तात्पर्य, सृष्टीमध्ये पुष्कळ भेद आढळतात, तरी त्यांचे मूळ अभेदामध्ये नसते. रेषा ह्या वाकड्या तिकड्या काढल्या की अक्षरे तयार होतात. अक्षरांपासून शब्द तयार होते. अनेक शब्द अनेक प्रकारे एकत्र आणले की श्लोक, गद्य व प्रबंधक तयार होतात. वेद, शास्त्रे, पुराणे, नाना प्रकारची काव्ये, निरूपणे असे ग्रंथांचे पुष्कळ भेद आहेत. ते सगळे सांगणे शक्य नाही. अनेक ऋषींची अनेक मते असतात. त्यांची संख्या फारच मोठी आहे. जिकडे तिकडे भाषा व लिपी उपलब्ध असल्याने ग्रंथांना काही तोटा नाही. म्हणजे वेगवेगळ्या लिपींमध्ये, वेगवेगळ्या भाषांमध्ये ग्रंथ लिहिले गेले आहेत. वर्ग, ऋचा, श्रुती, स्मृती, अध्याय, सर्ग, स्तबक, जाती, प्रसंग, माने, समास, पोथी अशी ग्रंथभेदांची अनेक नावे आहेत. नाना प्रकारची पदे, श्लोक, बीर, कडक, साख्या, दोहे असे काव्याचे प्रकार आहेत. म्हणजे शब्दांपासून तयार झालेल्या काव्याचे हे प्रकार आहेत. शिवाय डफ गाणे, माची गाणे, दिंडी गाणे, कथा गाणे, अनेक माने, अनेक उपकथा, अनेक खेळ असे हे गाण्यांचे प्रकार आहेत, शब्दांपासून तयार झालेले. ध्वनी, घोष, नाद आणि रेखा असे 4 प्रकार वाणींमध्ये आढळतात. आता आपण वाणींची रूपे व प्रकार ऐकूयात. केवळ वायुरूप जाणीवेचे स्फुरण ही परावाचा होय. ती केवळ स्फूर्तिरूप आहे. पश्चांती ही ध्वनिरूप आहे. मध्यमा नादरूप आहे आणि चौथी शब्दरूप आहे. तिचे नाव वैखरी. वैखरी पासून अनेक प्रकारचे शब्द उत्पन्न होतात, बाहेर पडतात. आकार, उकार व मकार या 3 मात्रा आणि ओंकारावरील चंद्र व बिंदू ही अर्धमात्रा मिळून 3.5 मात्रा होतात. म्हणजे ओंकार कसा घडलाय हे याच्यामध्ये प्रत्यक्ष समर्थांनी सांगितले आहे. या ओंकारांमधून 16 स्वर, 36 व्यंजने आणि एकंदर 52 अक्षरे निर्माण होतात. म्हणजे ओंकार कशा कशामध्ये दडला आहे हे स्वामींनी सांगितले आहे. अनेक प्रकारच्या रागिण्यांमधील असणाऱ्या भेदांचे ज्ञान, अनेक प्रकारच्या नृत्यामधील फरकांचे ज्ञान, अनेक ताल आणि ताणा यांचे ज्ञान, शब्दांचे अनेक प्रकारचे अर्थ, निरनिराळ्या तत्वज्ञानांचा विचार विमर्श या सगळ्या गोष्टी शब्दांच्या मदतीनेच चालतात. शुद्ध सत्व हे सर्व तत्वांमध्ये मुख्य तत्व आहे. त्यालाच अर्धमात्रा, महतत्व किंवा मूळ माया असे म्हणतात. निरनिराळ्या प्रकारची लहान मोठी तत्वे कमी अधिक प्रमाणात मिसळून पिंड ब्रह्मांडांचे 8ही देह बनतात. 5 भूते आणि 3 गुण मिळून अष्टधा प्रकृती बनते. तिच्यामध्ये जाणीवरूप वायू असतो. तो चंचळ असल्याने नाहीसा होतो. वारा नसताना जसे आकाश केवळपणाने राहते, त्याचप्रमाणे 8 देहांचे निरसन झाल्यावर केवळ दाट परब्रह्म तेवढे उरते. त्याचा अनुभव घ्यावा. पिंड ब्रह्मांडाची उभारणी कशी होते व संहारणी कशी होते याचा सूक्ष्म विचार करावा. उभारणी आणि संहारणी या दोन्हीहून वेगळे असे सर्वांचे सार असणारे परब्रह्म शुद्ध निर्मळ ब्रह्म अनुभवास येते. दृश्य पदार्थ पंचमहाभूतात्मक असल्याने जड असतात. म्हणजे जे दिसतात आपल्या डोळ्याला ते पंचमहाभूतात्मक असल्याने जड असतात. त्यांच्या अंतर्यामी सत्ता रूपाने असणारा अंतरात्मा चंचळ असतो. या दोन्हींच्या पलीकडे राहणारे विमल ब्रह्म मात्र निश्चळ असते. या 3 पातळींचा वारंवार विवेक केला असता जड व चंचळ त्वरित विरून जातात आणि विचार करणारा निश्चळ परब्रह्माशी तत्काळ तद्रूप होतो.
जड, चंचळ आणि निश्चळ या तीन पातळीमध्ये तदाकार होण्यास काय रीत वापरावी लागते याचे वर्णन करतात. आणि आत्मनिवेदन हेच त्याचे नाव आहे. मी आणि माझे सगळे, माझे आणि पदार्थ पदार्थ माझे पदार्थ अथवा वस्तू, माझे मन, माझी काया, माझी वाचा, अर्थात मी आणि माझा सारा प्रपंच हा देवाच्या मालकीचा आहे, ही भावना ठेवून जगणे यालाच खरे तर जड आत्मनिवेदन असे म्हणतात. या दृश्य विश्वाला चालवणारा अंतरात्मा चंचल आहे. सर्व जीव त्याचे अंश आहेत. अंतरात्म्याची सत्ता सर्व ठिकाणी चालते. त्यामुळे आपला मीपणा जागाच होत नाही. म्हणून जे जे घडते त्याचा करता अंतरात्मा आहे. देव करता आहे, आपले करते पण मुळीच खरे नाही, अशी धारणा असणे हे चंचळ आत्मनिवेदन होय. जे चंचळ आहे ते स्वप्नवत आहे, नाशवंत आहे. पण निश्चळ परमात्मा तो तर निराकार आहे. त्याच्याशी तदाकार होणे हा निश्चळ आत्मनिवेदनाचा प्रकार होय. चंचळ मुळातच तेथे मिथ्या आहे. तेथे मीपणाने वावरणारा चंचळ जीव असणे शक्य नाही. म्हणून मी, माझे नाही, चंचळ नाही, फक्त केवळ निश्चळ परब्रह्म आहे असा अनुभव घेणे हे निश्चळ आत्मनिवेदन समजावे. आत्मनिवेदनाच्या या तिन्ही प्रकारात आपल्या मीपणास स्थान नाही. आत्मस्वरूपाहून वेगळेपणास स्थान नाही आणि वेगळेपणाचे उरत नसल्याने मी पण कोठेही आढळत नाही. मीपणाचा लोप करणे हेच तिन्ही प्रकारच्या आत्मनिवेदनाचे मर्म आहे. परब्रह्म स्वरूप शोधता शोधता प्रथम कल्पनेच्या कक्षेत जरासे आले, त्यावर सूक्ष्म विवेक करता करता विचारांनी त्याचे स्वरूप निश्चितपणे आकलन झाले. परंतु त्यानंतर साक्षात अनुभव आला, तेव्हा मनाची धडपड निमाली, एकदम सगळे शांत झाले आणि बोलणे थंड पडले. समास 5वा समाप्त. समास 6वा सृष्टी क्रम निरूपण. आता आत्मनिवेदन बद्दल आपण बोललो. आता सृष्टी क्रम निरूपण. वेदांताचे सांगणे असे की जे जे निर्माण होते ते ते नाशवंत असते. शिवाय ज्या क्रमाने विश्व निर्माण होते त्याच्या उलट क्रमाने ते नाश पावते. परब्रह्म अत्यंत स्थिर व शाश्वत आहे. त्यामध्ये प्रथम संकल्प उदय पावला. पुरुष व प्रकृती अशी दोन्ही अंगे या संकल्पात असतात. मूळ मायेतून गुणक्षोभिणी प्रकट झाली. ती अधोमुख म्हणजे सूक्ष्मांतून स्थूलाकडे पसरायला लागली. त्या क्रियेमध्ये ब्रह्मा, विष्णू व महेश या देवता झाल्या. मग पंचभूते स्थूल दशेला आली. त्याचा क्रम असा: आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी. पृथ्वीपासून औषधी किंवा वनस्पती, त्यांच्यापासून अन्नरस तयार होतो. त्याच्या अन्नरसापासून 84 लक्ष योनीतील जीव प्राणी जन्मतात. बरोबर याच्या उलट क्रमाने विश्वाचा संहार घडून येतो. परंतु विश्व अवतरताना आणि संहारताना शाश्वत निरंजन ब्रह्म आरंभापासून अखेरपर्यंत जसेच्या तसेच राहते. जो खरा जाणता आहे त्याने तिथे अनुसंधान लावावे. आपण जर उपाधीहून बाजूला सरलो तर मग हा सारा विश्व पसारा भ्रमरूप अनुभवास येईल. पण असा अनुभव येण्यास पुस्तकी ज्ञान उपयोगी पडत नाही. त्यासाठी गुरुमुखानेच श्रवण करावे लागते, हे समजून घ्यावे लागते. प्रथम परब्रह्म कसे आहे ते स्वामी सांगतात.
परब्रह्म अत्यंत निर्मळ व निश्चळ आहे. ते शाश्वत असून अत्यंत मलरहित आहे, म्हणजे अगदी निर्मळ आहे. तसेच ते सर्वांचे सार असून आकाशाप्रमाणे सगळीकडे दाट भरलेले आहे व अत्यंत सूक्ष्म आहे. ब्रह्माला करणे नाही व धरणे नाही, जन्म नाही व मरण नाही, त्यास ज्ञान नाही व अज्ञानही नाही. पण ते शून्य नाही, शून्याच्या पलीकडे आहे. ते रचत नाही व खचत नाही, ते होत नाही आणि जातही नाही, नाहीसे होत नाही. अशा या मायेपलीकडे असणाऱ्या ब्रह्माला शेवट नाही. म्हणजे हे ब्रह्मांड खूप मोठे आहे, त्याच्यामध्ये साठवण्यासारखे खूप आहे. आता हे संबंध दृश्य विश्व कसे निर्माण झाले हे क्रमाने ऐकूया. अशा या ब्रह्मांमध्ये संकल्प उठला. या अर्धनारी नटेश्वराला षडगण गणेश्वर म्हणतात. शिवाय सर्वेश्वर, सर्वज्ञ, साक्षी, द्रष्टा, ज्ञानघट, मूळ मूळ पुरुष अशीही नावे त्यास आहेत. मूळ माया बहुगुणी आहे. खाली तोंड करून ती गुणक्षोभिणी बनते. सत्व, रज, तम हे 3 गुण तिच्यापासून प्रकट होतात. पुढे विष्णू जन्मास आल्यावर विष्णू म्हणजे सत्वगुण, शुद्ध जाणीव, तो त्रैलोक्याचे पालन करतो. विष्णू म्हणजे सत्वगुण, तो त्रैलोक्याचे पालन करतो. नंतर ब्रह्मदेव, ब्रह्मदेव जन्मास आला, त्याच्या ठिकाणी जाणीव आणि नेणीव यांचे मिश्रण असते, हे खात्रीने समजावे. त्याच्या कर्तव्याने तिन्ही भुवने उत्पन्न होतात. पुढे रुद्र जन्मास आला, तो तमोगुणी आला. म्हणजे तमोगुणाचे गुण काय, त्याच्यामध्ये रुद्र जन्माला येतो. तो सगळ्या संहाराचा मूळ कारण आहे. विश्वामधील सारे करते पण रुद्रापाशी असते. यानंतर पंचभूते व्यक्त दशेला आली. अव्यक्त रूपाने ती अष्टदहा प्रकृतीमध्ये असतातच. अष्टदहा प्रकृतीचे मूळ स्वरूपच पंचमहाभूतात्मके आहे. निश्चळ ब्रह्मामध्ये जे चंचळ होते तेच वायूचे लक्षण आहे. पाच भूते व 3 गुण मिळून बनणारी अष्टदहा प्रकृती प्रथम सूक्ष्म असते. आकाश म्हणजे अंतरात्मा, तो किती मोठा आहे हे अनुभवाने बघावे. त्या आकाशापासून वायू झाला. उष्ण आणि थंड असे वायूचे 2 प्रकार आहेत. थंड वायूमध्ये चंद्र आणि तारका जन्म पावल्या आणि उष्ण वायूपासून सूर्य, अग्नी, वीज इत्यादी उत्पन्न झाले. तेज देखील थंड व उष्ण असे 2 प्रकारचेच आहेत. त्या तेजापासून पाणी झाले. पाणी घट्ट होऊन पृथ्वी झाली. पृथ्वीवर असंख्य वनस्पती उगवल्या. वनस्पतींपासून नाना प्रकारचे रस, बीजे आणि अन्नरस उत्पन्न झाला. पृथ्वीवरील 84 लक्ष जीवप्राणी अन्नरसावरच जगतात. म्हणजे पंचमहाभूतांची निर्मिती कशी झाली, कुठल्या भूतांपासून कुठले निर्माण झाले, हे याचे सगळे वर्ण याच्यामध्ये केलेत. आणि त्या सर्वांवर पृथ्वीवरील 84 लक्ष जीवप्राणी जगतात. अशा क्रमाने या विश्वाची रचना झाली. साधकाने या क्रमाचा नीट विचार करावा. खरा अनुभव नसेल तर उगीच कल्पना करीत बसावे लागते. अशा पायरी पायरीने विश्व आकाराला आले. याच पद्धतीने त्याचा संहार देखील होतो. आकार आणि संहार यांचा नीट विचार करण्याला सारासार विचार असे म्हणतात. जे ज्यांच्यातून जन्मास येते ते त्यांच्यातच पुन्हा विलीन होऊन जाते. याच पद्धतीने महाप्रलयाच्या समयी सर्व विश्वांचा संहार घडून येतो. या सर्व खटाटोपामध्ये शाश्वत ब्रह्म तसेच राहते. होणारे व जाणारे सारे उपाधीयम असते, तात्पुरते व ब्रह्मरूप असते. ते ओळखून शाश्वत वस्तूंचे अनुसंधान ठेवावे. हे साधण्यास
सूक्ष्म विवेक लागतो. तो ग्रंथ वाचनाने येत नाही, तो येण्यास सद्गुरूस शरण जावे लागते. विश्वरचनेच्या आरंभी, मध्ये आणि शेवटी शाश्वत ब्रह्म अत्यंत मलरहित राहते. जाणत्या पुरुषाने त्याचे एकाग्र मनाने अखंड चिंतन करावे. या विश्वामध्ये अनंत प्रकारच्या रचना होतात आणि जातात. कोणतीही रचना कायमपणे टिकत नाही. म्हणून सार कोणते व असार कोणते याचा विचार करावा. अंतरात्मा हा केवळ द्रष्टा आहे, साक्षी आहे, असा याचा महिमा सगळीकडे सांगतात. पण तो काही शुद्ध ब्रह्म नव्हे. हे प्रत्ययास येण्यासाठी सर्व साक्षिणी अवस्थेचा स्वतः अनुभव घ्यावा. विश्वाच्या अगदी मुळापासून ते शेवटपर्यंत सगळा मायेचाच विस्तार आहे. तिच्यामध्ये अनेक विद्या, कला व कौशल्य भरलेले आहे. ते सारे विश्वात आढळते. पण हे सगळे उपाधी रूप आहे. त्याने शुद्ध ब्रह्मावर पांघरून पडते. जो कोणी विवेकाने उपाधीचा शेवट गाठतो त्यास हा विश्वपसारा केवळ भ्रम आहे असे समजते. पण जो या उपाधीमध्ये अडकतो, गुंतून राहतो, उपाधी खरी आहे असेच धरून चालतो, त्याला तिच्यातून बाहेर काढणे फार कठीण आहे. म्हणजे प्रपंचामध्ये सगळे तात्पुरते असते, तरी सुद्धा माणूस त्याच्यामध्ये अडकतो आणि एकदा का त्यात तो अडकला तर त्याच्यातून बाहेर पडणे मात्र कठीण जाते. विवेक वाढवून प्रत्यक्ष अनुभव घेण्याचे हे जे काम आहे ते केवळ भ्रमात्मक कल्पना करण्याने साधणारे नाही. सारासार विचाराच्या सामर्थ्यानेच परब्रह्माची प्राप्ती होते. ब्रह्मांडाच्या महाकारण देहाला मूळ माया म्हणतात. तो देह अपूर्णच आहे, पण या अपूर्णाला विवेकहीन माणसे पूर्ण ब्रह्म म्हणतात. जगामध्ये पुष्कळ माणसे आहेत. त्यांपैकी काही सिंहासनाचा भोग घेतात, तर काही लोक घाण उपसत बसतात असे प्रत्यक्ष आढळते. विवेकहीन लोक दुसऱ्या प्रकारचे समजावे. म्हणजे ज्यांना ब्रह्मांडाचा खरा अर्थ कळतो ते सिंहासनाचा भोग घेतात आणि जे फक्त उपभोग म्हणून बघतात ते मात्र घाण उपसत बसतात. स्वतःला मोठे म्हणून घेणारे लोक जगात पुष्कळ आहेत, परंतु विवेकी पुरुष खरा मोठा कोण हे बरोबर जाणतात. या विषयीची कथा अशी आहे. माणसाला सूक्ष्म विचार अवश्य आहे. पुष्कळ लोकांच्या नादी लागून आपल्या संसाराचा विचका करू नये. म्हणजे स्वतःच्या विचारांनी या गोष्टी कराव्यात. स्वतःच्या आत्म्याला निवेदन करून गोष्टी कराव्यात. इतरांचे ऐकून आपल्या संसाराचा विचका करू नये. अनुभव वाचून जर परमात्मा स्वरूपाचा निश्चय होत असता तर ती सद्गुरू करण्याची आवश्यकताच राहिली नसती. पण पुस्तकी ज्ञान लटके असते, म्हणून स्वतः अनुभव घ्यावा. म्हणजे पुस्तकी ज्ञान हे फक्त आपण वाचन करून सोडून देणार, त्यापेक्षा स्वतः अनुभव घेणं खूप गरजेचं आहे. आणि मग सारासार विचार करावा. आपला विवेक आपल्या प्रत्ययावर आधारलेला असावा. जो अनेकांच्या नादी लागतो तो खात्रीने बुडतो असे पक्के समजावे. ज्याचा एकच मालक नाही त्याला कोणाकडेही मेहनतीचा मोबदला मागता येत नाही. समास 6वा समाप्त. समास 7वा विषय त्याग. या समासात आरंभ एका महत्वाच्या प्रश्नाने होतो. तो प्रश्न असा: विषयाचा म्हणजे इंद्रिय सुखाचा संपूर्ण त्याग केल्या वाचून परमार्थ साधत नाही. हे जर खरे तर प्रापंचिकाला परमार्थ कसा साधणार? आणि आपण प्रापंचिकाला परमार्थ करण्यास सांगतो. आता याच्यात परत प्रपंच आणि परमार्थाचा उल्लेख आलेला आहे. प्रापंचिकाला परमार्थ करण्यास सांगतो.
हे शक्य कसे? आपल्या नेहमीच्या विधायक दृष्टिकोनातून श्री समर्थ या प्रश्नाचे सुरेख व सर्वसामान्य तर्कशुद्ध उत्तर देतात. विषय त्यागा वाचून किंवा वैराग्य वाचून कोणासही परमार्थ साधत नाही, हे निर्विवाद आहे. पूर्वीचे मोठे मोठे ज्ञानी अत्यंत वैराग्यवान होते, ही गोष्ट खोटी नाही. पण विषय त्याग म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे. प्रापंचिकाला किंवा परमार्थी साधकाला खाणे पिणे, निजणे, बसणे, जाणे येणे वगैरे देहभान नीट करावे लागतात. प्रापंचिकाला सर्व गोष्टी नीट कराव्या लागतात. ते न करून कोणासही जगता येत नाही. पण प्रापंचिकाचे अंतरंग आणि परमार्थिकाचे अंतरंग यामध्ये खूप मोठा फरक असतो. प्रापंचिक मोठा अनुताप न करता केवळ प्रपंचासाठी जगतो. प्रपंचातील वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुरफटून जातो, त्याच्या विळख्यामध्ये अडकतो. फक्त प्रपंच करणारा तो खाण्यापिण्यासाठी व देहाला सुख देण्यासाठी जगतो. मत्सराने तो वाया जातो. परंतु परमार्थी माणूस साधना करण्यासाठी देह उपयोगी पडावा म्हणून त्याला खायला प्यायला घालतो. म्हणजे आपण दुसऱ्याच्या उपयोगी पडावं याच्यासाठी त्याला तो खायला प्यायला घालतो. आणि आचार विचारांनी पवित्रता पाळतो. आचार विचारांनी भ्रष्ट झालेल्या माणसांना परमार्थ साधत नाही. वैराग्य ही मनाची अवस्था आहे. प्रापंचिकाचे वैराग्य असे की भगवंतासाठी देह व्यवस्थित जगवणे अवश्य आहे. त्यासाठी अत्यंत प्रमाणशीर देहसुख भोगायला काहीच हरकत नाही. अत्यंत माफक विषय भोगणे हाच प्रापंचिकाचा त्याग आहे. म्हणजे आपण जे प्रपंचामध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुंततो, तर ते त्याचं सुख आपण माफक पद्धतीनेच भोगायचे. म्हणजे तो प्रापंचिकाचा तो त्याग आहे. तेच त्याचे वैराग्य आहे. पारमार्थिकाला बाहेरचाही त्याग करता येतो, ते विशेष आहे. वैराग्यासारखे भाग्य नाही. खरा वैराग्यवान पुरुष म्हणजे ईश्वरी पुरुषच होय. आता ओव्यांचा अर्थ. सर्व शास्त्रकार विषयाची निंदा करतात. त्याचा त्याग केल्यापासून परमार्थ साधता येत नाही असे सांगतात. पण अगदी प्रापंचिक माणूस आणि मोठा परमार्थी पुरुष या दोहोंच्या देहांच्या जीवनात फरक आढळत नाही. अगदी तर्कशुद्ध असलेले स्पष्ट बोलणे पुष्कळ लोकांना आवडत नाही. पण ज्याप्रमाणे पोटात मळमळ असताना जेवण चांगले नाही, त्याचप्रमाणे मनात शंका ठेवून श्रवण करणे हिताचे नाही. मन त्यावेळेस आपल्याला स्वच्छ ठेवायला लागतं. जेव्हा एखाद्या गोष्टीची आपण आपल्या मनामध्ये चांगली गोष्टीचा विचार जेव्हा करायला सुरुवात करायची असते, तेव्हा आपलं मन स्वच्छ ठेवायला लागतं आणि नंतर श्रवण करायला लागतं. पुष्कळ लोक विषयाची किंवा देहसुखाची निंदा करतात, पण आपण स्वतः त्याचे सेवन करीत जगतात. खरे म्हणजे विषयाचा त्याग केला तर देह चालणार नाही. म्हणजे प्रपंचाशिवाय परमार्थ नाही आणि परमार्थाशिवाय प्रपंच नाही. बोलण्या चालण्यात मेळ नसणे याला हीन विवेक असे म्हणतात. म्हणजे अशा हीन विवेकी माणसाचे सगळीकडे हसे होते. म्हणजे आपले अयोग्य विचार. विषयाचा त्याग केल्याशिवाय परमार्थ साधता येत नाही असे सगळीकडे सांगितलेले आढळते. पण प्रश्न असा की प्रपंच करणारे तेवढे खातात पितात आणि परमार्थ करणारे काय उपाशी राहतात का? विषय सेवनाच्या बाबतीत दोघेही सारखेच दिसतात. माणूस जिवंत आहे तोपर्यंत विषय सुटणे अशक्य गोष्ट आहे. एकच मिनिट मॅडम.
सॉरी. बाकीचे प्रापंचिक लोक, नाही नाही, मी कुठे चाललं होतं. श्रोत्याच्या शंकेला श्री समर्थ आता उत्तर देतात. प्रपंचाचा त्याग केला वाचून परमार्थ साधता येत नाही, पण वैराग्य मनाची अवस्था आहे. त्यासाठी बाहेरचा त्याग किती करावा हे परिस्थितीवर अवलंबून असते. परमार्थ परमार्थी माणूस अधिक प्रमाणात त्याग करू शकतो. प्रापंचिक माणूस व्यवहाराच्या चौकटीत बसणारा त्याग करू शकतो. दोहीकडे त्यागच घडतो. श्रोत्याने आपली शंका सविस्तर मांडली आहे. वक्त्याने तिचे निरसन केले आहे. वक्त्याचे म्हणणे श्रोत्यांनी एकाग्र मनाने व त्या विषयात लक्ष घालून ऐकावे. वैराग्याच्या पार्श्वभूमीवर विषयाचा त्याग केला तरच परमार्थ साधण्याचा योग येतो. म्हणजे आपण कशात गुंतायचं आणि कशात गुंतायचं नाहीये, ही गोष्ट जर आपल्याला साध्य झाली तरच आपण परमार्थ करू शकतो. प्रपंचाचा त्याग केल्यानेच सर्वांगीण परमार्थ घडतो. पूर्वी जे मोठे मोठे ज्ञानी होऊन गेलेत त्यांनी परमार्थासाठी पुष्कळ कष्ट सोसले. त्यानंतर ते जगामध्ये विख्यात झाले. म्हणजे मॅडम आपल्याला वारंवार सांगत असतात की तुम्ही तुमच्या संसाराची कारण याच्यामध्ये सांगू नका. जे करायचं, जी सेवा करायची ती मनापासून करा असं सांगतात. त्याच पद्धतीने आपल्याला विषयांचा त्याग करून परमार्थ साधायचा आहे असा अर्थ होतो. बाकीचे प्रापंचिक लोक आपसात मत्सर करीत राहिले. काही अन्नान्न दशा होऊन मरण पावले, तर काही पोटासाठी भ्रष्ट झाले. ज्या लोकांना आमचे खरे वैराग्य नाही, स्वतःच्या अनुभवाचे ज्ञान नाही, शुद्ध आचार नाही, भजन पूजन नाही, अशा प्रकारची माणसे सज्जन म्हणून मिरवतात. पण खरे पाहिले तर हा सज्जनपणा काल्पनिक असतो, वास्तविक नसतो. आपले आजपर्यंतचे आयुष्य वाया गेले असा अनुताप न होणे हे त्या माणसाचे एक महापापच समजावे. दुसऱ्याचा उत्कर्ष पाहून माणसाच्या मनात विक्षेप उत्पन्न होतो, त्याचा मत्सर जागा होतो. जे मला नाही ते तुला शोभत नाही, हा मत्सराचा दृष्टिकोन सर्वांच्या परिचयाचा आहे. ज्याला खायला अन्न मिळत नाही तो अन्न खाणाऱ्याला निर्मळ मनाने पाहू शकत नाही. त्यातलाच हा प्रकार आहे. भाग्यवंत अशा निरनिराळ्या थोर पुरुषांची टवाळखोर लोक निंदाच करतात. सज्जन माणसांना पाहून चोर सरफडतात. तशातला हा प्रकार आहे. मानवी जीवन यशस्वी होण्यास वैराग्याची नितांत आवश्यकता आहे. कोणतेही मोठे कार्य सिद्ध होण्यास वैराग्य पाहिजे. परमार्थाचा तर तो प्राण आहे. वैराग्य हा परमार्थाचा प्राण आहे. वैराग्याखेरीज भाग्य नाही. वैराग्य नसेल तर ते दुर्भाग्य आहे. कारण वैराग्याच्या अभावी योग्य रीतीने परमार्थ होत नाही. ज्याच्यापाशी अनुभवाचे ज्ञान आहे, ज्याची आसक्ती सुटलेली आहे, विवेकाच्या जोरावर ज्याने सर्वस्वाचा त्याग केलेला आहे, असा पुरुष महायोगी समजावा. तो ईश्वरी पुरुष असतो. श्री शंकर हा वैराग्याचा आदर्श आहे. वैराग्याचा आदर्श आहे. श्री शंकर हा वैराग्याचा आदर्श आहे. 8 मोठ्या सिद्धींना बाजूस सारून श्री महादेवाने योग दीक्षा घेतली आणि तो घरोघर भिक्षा माग फिरू लागला. महादेवासारखा वेश धारण करणारा त्याची बरोबरी करू शकणार नाही म्हणून बाहेरून सारखेपणा दिसला तरी सर्वांची योग्यता सारखीच नसते. म्हणजे एखाद्या सिद्ध पुरुषाचं जर रूप घेतलं तर त्याची योग्यता सारखीच असते असं नाही. जो अंतरी वैराग्य संपन्न आणि विवेकी असतो
आतमधून वैराग्यत्व आलं पाहिजे, विवेकी बुद्धी चांगली पाहिजे, अशा पुरुषाला पुष्कळ लोक शोधित असतात. याच्या उलट जो लोभी, आसक्त व विवेकहीन असतो, अशी भाग्यहीन माणसे दिनवाणे जीवन जगतात. जी माणसे उच्च विचारापासून खाली घसरलेली असतात, ती आचाराने भ्रष्ट, ती माणसे विषयाच्या लोभामुळे आत्मानात्म विचार करू शकत नाहीत. सारासार विचाराचा त्यांना विसर पडतो. त्यांना भजन पूजन आवडत नाही. त्यांच्या हातून पुनश्चरण कधी घडत नाही. याच कारणाने संत सज्जनांशी त्यांचे जमत नाही. वैराग्य संपन्न असून जो भ्रष्ट होत नाही, ज्ञानी असून जो भगवंताचे भजन सोडत नाही, स्वतः विद्वान असून जो वादां कधी शिरत नाही, अशी माणसे मात्र फार थोडी आढळतात. म्हणजे पूर्वी सज्ञानेश्वर निवृत्तींनी जे अगदी 16व्या वर्षापर्यंत परमार्थ साधून लोकांना घडवलं, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता, कुठल्याही विषयात न अडकता, त्याच्यामुळे ते संत झाले. पण आता लोक काय करतात, वैराग्यातून बाहेर वैराग्य पण करतात आणि प्रपंच पण करतात आणि भ्रष्ट होतात. कष्ट केले तर शेतात उत्तम पीक येते, भारी वस्तू असेल तर बाजारामध्ये ती तात्काळ विकली जाते. त्याचप्रमाणे जो विवेक आणि वैराग्य या दोन्हीही संपन्न असतो, त्याच्याकडे जाणत्या लोकांच्या उड्या पडतात. हे ज्यांच्यापाशी नसते ते लोक निस्तेजपणे मागे पडतात. मनात आशा वागवल्याने ते खोटे पडतात. वैराग्य भ्रष्ट झाल्यामुळे त्यांचे ज्ञान मिंधे बनते, कानकोंडे होते. शेवटी वैराग्याचे व त्यागाचे मर्म मर्यादा सोडून असणारे, प्रमाणाबाहेर जाणारे देहसुख सोडावे. वैराग्य साधण्यासाठी देहसुख सोडावे. शरीराचे धारण करण्यास जरूर तेवढेच देहसुख सेवावे. विश्वत्यागाची लक्षणे अशी आहेत, हे ओळखून असावे. हे झाले वैराग्य. आता विवेक काय? जे जे काही घडते त्याचा करता ईश्वर. प्रकृतीच्या पसाऱ्याला खरे अस्तित्व नाही, असा निश्चय अंतर्यामी स्थिर होणे हा विवेक होय. जे खरे विवेकी असतात त्यांनाच वरील विवेकाचा अर्थ कळतो. सर्व प्रसंगी जो शौर्य दाखवतो त्याला लहान मोठे सगळेजण शूर मानतात. जो खरे कष्ट करणारा असतो तो आणि जो अंगचोर आहे, तो दोघांची बरोबरी करता येत नाही. कशाचा त्याग करावा आणि कशाचा त्याग करू नये हे जो शुद्ध तर्काने जाणतो, आपण जसे बोलतो तसे वागण्याचे जो जाणतो, पिंड ब्रह्मांडाची रचना जो यथार्थपणे जाणतो, असे सर्व जाणणारा असून जो उत्तम गुणांनी पूर्ण संपन्न असतो, त्याच्या संगतीने आपल्या आयुष्याचे सार्थक घडते. म्हणजे आपले मंगल मॅडम याला उदाहरण आहेत. 7वा समाप्त. मॅडम वाचू का पुढचा समास? हो वाचा ना मॅडम, 5 वाजेपर्यंत वाचू. ओके. समास 8वा, काळ निरूपण. परमात्म स्वरूप नुसते असते, मूळ माया होते. असणे आणि होणे यात भेद आहे. म्हणजे नुसता परमात्मा रूप आपण आहोत हे दाखवणे हे अयोग्य. असणे जशीच्या तसे राहते, होणे बदल घडवून आणते. बदल म्हटला की स्थल व काल यांचा विलंब अनुभवास येतो. काळ विलंबरूप आहे,
निश्चळ निराकारात काळ नाही, कारण तेथे बदल नाही. चंचळाबरोबर काळ निर्माण होतो. दृश्यावर काळाची सत्ता चालते. अव्यक्तांतून वक्त्यांत येणे आणि वक्त्यांतून अव्यक्तांत जाणे या क्रिया काळाच्या अनुरोधाने चालतात. ब्रह्मांड जेथून निर्माण होते तेथे विवेकाने पोचावे. भक्तीने भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. येथील सगळे दृश्य येथेच राहते. म्हणून जड वस्तूंचा लोभ न धरता प्रपंचात राहावे व संसार करीत असताही समाधान भोगावे. जनकाचे असे समाधान मिळविले होते. जनकाने असे समाधान मिळवले होते. निराकार ब्रह्म वस्तूच्या ठिकाणी काळाला स्थान नाही. चंचल आले की काळ येतो आणि ते आहे तोपर्यंत काळ राहतो. काळ विलंबरूप आहे. परब्रह्मामध्ये प्रथम मूळ माया निर्माण झाली. मूळ मायेमधील शुद्ध जाणीव तो जगदीश्वर होय. यानंतर अष्टदहा प्रकृतीचा विस्तार झाला. त्यात जी सृष्टी रचना झाली तिच्यात पुढे आकार निर्माण झाला. अभ्र नसताना आकाश जसे निर्मळ आणि अंतराळ असते त्याचप्रमाणे प्रकृती व तिचा पसारा नसताना निर्मळ परब्रह्म असते. निराकार स्वरूपात काळवेळ काहीच आढळत नाही. उपाधीचा विस्तार झाला म्हणजे काळ दिसू लागतो. एरवी काळाला स्थानच नाही. उपाधी म्हणजे माया अथवा प्रकृती, सद्वस्तूवर आलेले पांघरून. एकंदर दोनच प्रकार अस्तित्वात आहेत, एक निश्चळ ब्रह्म आणि दुसरी चंचळ माया. या व्यतिरिक्त काळ म्हणून तिसरा प्रकार नाही. जोपर्यंत चंचळ असते तोपर्यंत काळाचे अस्तित्व जाणवते. आकाश म्हणजे अवकाश किंवा विस्तार. विलंबाला अवकाश म्हणतात. काळ विलंबरूप आहे. त्याचे स्वरूप समजून घ्यावे. काळाची गणना सूर्याच्या गतीवरून करतात. त्याचे अनेक विभाग पडतात. अखेर गणना देवाच्या आयुष्याने केली जाते. सूर्याच्या योगाने आपणास विलंब कळतो. विलंब हा मूळ धरून आपल्याला गणना करता येते. म्हणजे पूर्वी सुद्धा आहेत ना, सूर्य जसा वर येतो तस वेळ ठरवली जात होती. तशाच पद्धतीने सूर्याच्या योगाने आपल्याला इथे विलंब कळतो. एका पळापासून ते युगापर्यंत गणना मोजता येते. पळ, घटका, प्रहर, दिवस, अहोरात्र, पक्ष किंवा पंधरावडा, मास किंवा महिना, 6 महिने अशा रीतीने आपण युगापर्यंत काळ मोजू शकतो. त्यानंतर कृत, त्रेता, द्वापार व कली अशी 4 युगे पृथ्वीवर चालली. त्याचप्रमाणे शास्त्रात देवांची आयुष्य देखील खूप सांगितली आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवांचे कार्य सूक्ष्म रूपाने वेगवेगळे चालू आहे. त्यांचा नियमभंग केला की लोकांना काळजी लागते. सत्व व रज सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण एकमेकात मिसळलेले असतात. एकमेकांपासून त्यांना वेगळे करता येत नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत सारी सृष्टी रचना त्रिगुणांच्या मिश्रणाने बनलेली आहे. त्यात कोणी मोठा कोणी लहान असे म्हणता येत नाही. तिन्ही देव एकाच योग्यतेचे महत्वाचे आहेत. या गोष्टी बरोबर समजणे अज्ञानी माणूस उगाच भ्रमाच्या पायी गुंतून पडतो. म्हणून सृष्टीमधील गूढ गोष्टी स्वतः अनुभव घेऊन निश्चितपणे समजून घ्यावा. काळ शब्द विलंब अर्थाने वापरतात, पण जो प्रसंग असतो त्यास देखील काळ शब्द मोजतात. उत्पन्न काळ, सृष्टी काळ, स्थिती काळ, संहार काळ असा हा सगळा काळ आरंभापासून अखेरपर्यंत विलंब रूपी आहे.
ज्या प्रसंगी जे घडते त्याचे नाव काळास देण्यात येते. हे जर बरोबर ध्यानात येत नसेल तर पुढे ऐकावे. पर्जन्य काळ, शीतकाळ, उष्णता काळ, संतोष काळ, सुख दुःख, आनंद काळ या काळांचा अनुभव येतो. प्रातःकाळ, मध्यान्ह काळ, सायंकाळ, वसंत काळ, पर्व काळ, कठीण काळ हे काळ लोक जाणतात. जन्मकाळ, बालपणाचा काळ, तारुण्य काळ, वृद्धपणाचा काळ, अंतकाळ, विषम काळ हे सगळे वेळरूप काळ आहेत. सुकाळ आणि दुष्काळ, प्रदोष काळ, पुण्यकाळ या सगळ्या वेळांना मिळून काळ असे म्हणावे. जेव्हा वस्तू असते पण दिसते भलतीच, तेव्हा त्यास हीन विवेक म्हणतात. हीन विवेक म्हणजे अविद्या किंवा अध्यास होय. नाना प्रकारच्या मनोरचनेचे लोक प्रवृत्ती काय आहे तेवढेच जाणतात. प्रवृत्ती अधोमुखाने चालते, सूक्ष्माकडून स्थूलाकडे धाव घेते. निवृत्ती ऊर्ध्वमुखाने चालते, स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाते. सूक्ष्माकडे जाण्यात अनेक प्रकारची सुखे आढळतात. ही गोष्ट विवेकी माणसे जाणतात. म्हणजे आपल्याला सूक्ष्माकडे म्हणजे आपल्या अंतरात्मा, आपलं मनाने घेतलेले विचार. या ब्रह्मांडाची रचना ज्या मूळ मायेपासून झाली तेथे विवेकी पुरुष आपलीच विवेकी पुरुष आपली ज्ञानदृष्टी नेऊन पोहोचवतो. अशा रीतीने सूक्ष्म मनन आणि निधी ध्यास करता करता त्याला आरंभीची ब्रह्मारूप अवस्था प्राप्त होते. प्रपंचात राहून जो परमार्थाची साधना करतो त्यास सुद्धा ही अवस्था प्राप्त होते. प्रारब्धाचा जसा योग असेल त्याप्रमाणे लोकात राहून तो प्रपंच करतो. सर्वांचे मूळ एकच आहे. विवेकी ते जाणतो, तर विवेकहीन ते जाणत नाही. म्हणून शहाण्याने विवेक वापरून लवकर परमार्थ साधावा. परमार्थ साधला तरच जन्माचे सार्थक होते. यासाठी भले लोक प्रपंच व परमार्थ दोन्ही साधतात. दोन्ही साधण्यास विवेक करीत मुळापर्यंत गेले पाहिजे, म्हणजे विवेकाने वागले पाहिजे. विवेकहीन माणसे जनावरासारखी जगतात. त्यांचे म्हणणे ऐकून परमार्थ साधणे शक्य नाही. विवेकहीनपणे कोणी जगला असेल तर आमचे काही नुकसान नाही. मनुष्य जे करतो त्याचे फळ त्याला मिळते. जे पेरलेले असते तेच उगवते. त्याचे फळ माणूस आता भोगतोच. झाले ते होऊन गेले. अजून सुद्धा माणूस भगवंताची भक्ती करूनच समाधान मिळवू शकतो. माणूस जडाबद्दल अनासक्त राहील व भगवंताचा शोध करील तर त्यास आत्मज्ञान होणे कठीण नाही. यानंतर सुद्धा माणूस जर परमार्थ करील तर त्यास ते साधेल. तो जर भक्ती करील तर त्यास भगवंताची प्राप्ती होईल. भक्तांचे भगवंताशी ऐक्य घडून आले की भक्तांचे समाधान दुप्पट प्रमाणात वाढते. भक्त पूर्ण समाधानी बनतो. भक्त म्हणून नाव कमावून जे गेले ते उगीच जन्मास आले व तसेच गेले. शहाण्या माणसांना देखील येथे भुरळ पडते. याला काय म्हणावे. या जगातील सगळे काही तेथेच राहते, बरोबर काही येत नाही असा प्रत्यक्ष अनुभव येतो. कोणी काहीतरी बरोबर घेऊन जातो का ते सांगा. म्हणून माणसाने दृश्य वस्तूविषयी अनासक्त वृत्ती ठेवावी. म्हणजे आपल्या बरोबर कुठलीही गोष्ट आपल्याला सोबत घेऊन जायची नाहीये. अगदी शांतपणे सूक्ष्म विवेक करावा. असे केल्याने
परमेश्वराचा लाभ होतो, तो मोठा अलभ्य लाभ होय. परमेश्वर प्राप्तीसारखा मोठा लाभ या जगात दुसरा नाही. प्रपंचावर जरूर प्रपंचात जरूर असणारी कर्मे योग्य प्रमाणात करायला हरकत नाही. ती परमार्थाच्या आड येत नाहीत. असे वागले तर संसार करीत असताना सुद्धा समाधान कायम टिकते. पूर्वी जनकादी अनेक राजे होऊन गेले. राज्य करीत असून देखील त्यांनी आपले समाधान टिकवले. सध्याच्या काळी देखील तसे पुण्यश्लोक पुरुष आहेत. हा संसार तात्पुरता आहे, काळजीने व्यापलेला आहे. त्यात भगवंत प्राप्त करून घ्यायचा. समजा एक राजा आहे, त्याचा अंतकाळ आहे. मृत्यू टळावा यासाठी लक्षावधी रुपये देण्यास तो कबूल झाला आहे. तरी काही केल्या मृत्यू त्याला सोडत नाही. माणसाचे जगणे असे हे पराधीन आहे. तसेच दुखणे बाहणे, अनेक तऱ्हेची दुःखे आणि काळज्या यांनी तो व्यापलेला आहे. सगळे सांगणे शक्य नाही. संसाराचा बाजार भरला आहे. त्यात देवाचा नफा पाहावा, करून घ्यावा. देवाचा नफा झाला तरच संसारात केलेल्या कष्टाचा खरा मोबदला मिळतो. नाहीतर केलेले श्रम खरोखरीच वाया गेल्यासारखे होतात. समास 8वा समाप्त. उद्या जय दोन जय. घ्यायचे का मग? हा मॅडम. उद्या दोन होतील ना तुमचे या दशकातले? हो हो, 9वा आणि अच्छा. 10वा. हा ठीक आहे. थँक्यू मॅडम. खूप खूप थँक्यू. धन्यवाद. खूप वाचलं तुम्ही आणि धन्यवाद. खूप होतं याच्यामध्ये. हे सगळ्यांनी व्यवस्थित ऐकलंच असेल. काळ निरूपण किती महत्वाचं होतं. त्याचबरोबर विषय त्याग, कोणता विषय असतो, कशाला त्याग करायचा ते खूप छान सांगितलं. सृष्टीक्रम निरूपण पण खूप छान होतं. नंतर आत्मनिवेदन तर सगळ्यात महत्वाचं होतं. तर अशा प्रकारे शकुंतला मॅडमने आपल्याला खूप छान आजचा हा दशक घेतला आणि त्याच्यातले समास घेतले. त्यांना पण खूप धन्यवाद आणि जे जे उपस्थित होते त्यांना पण खूप खूप धन्यवाद. तर चला आपण मीटिंग एंड करूया आता. खूप खूप धन्यवाद शकुंतला मॅडम. हो, कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता त्यांना. ठीक आहे. मॅडम ध्यान घ्यायचंय का? घ्यायचं का? मी तेच विचारणार होते. घेऊ शकतो आपण. सकाळी पण नाही झालेलं आज. हो, आता घेऊ मग. हा चालेल. सगळ्यांनी ध्यानाच्या अवस्थेमध्ये बसा. शेअर करते.